सह्याद्रीच्या कुशीत दडलेलं एक सुंदर जंगल अदराई. दाट हिरवाई, गूढ शांतता आणि थंडगार वारा. जणू काही दुसऱ्या जगात प्रवेश करतोय असं वाटतं. आजचा दिवस खास आहे कारण आम्ही निघालो आहोत अदराई जंगल ट्रेकला. सकाळचे 4:45 वाजले आहेत. अजून शहर झोपेत आहे. हडपसर होऊन आम्ही निघालो आहोत शिवाजीनगरला. छत्रपती शिवाजीनगरला पोहोचून आम्ही आमची ट्रेकिंग बस पकडली. तिथे आधीच आमच्यासारखे अनेक ट्रेकर जमा झालेले होते. सगळ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह, थोडा थकवा आणि खूप साऱ्या अपेक्षा. एक वेगळाच माहोल आहे. शेवटी आम्ही बस पकडली आणि आमचा प्रवास आता खऱ्या अर्थाने सुरू झाला. खिडकीतून दिसणारे रिकामे रस्ते, दिव्यांचा फिकट प्रकाश आणि हळूहळू उजाडत चाललेलं आकाश, या सगळ्यात एक वेगळीच गंमत होती. बसच्या आत सगळीकडे गप्पांचा गडबडाट सुरू आहे. कोणी पहिल्यांदा ट्रेकला आलंय तर कोणी जुने ट्रेकर्स त्यांचे अनुभव सांगतायत. त्या गप्पांमध्ये हसण्यात आणि संगतीच्या साथीने बस डोंगराकडे धावते. मन मात्र आतून विचार करतंय, आज आपल्याला नक्की काय काय अनुभवायला मिळेल. जंगलाची दाट झाडी, थंडगार धुके की धबधब्यांचा गडगडाट. प्रत्येक पावलागणिक हा प्रवास अजूनच रोमांचक होत आहे. जसं जसं आम्ही अदराई जवळ जात होतो तसं बस दाट धुक्यांच्या घाटामधून सरकत होती. समोर पसरलेलं पांढरं धुकं जणू काही बसच त्याच्या आत हरवून जाते असं वाटत होतं. एका बाजूला खोल दरी तर दुसऱ्या बाजूला उंचच उंच डोंगर आणि त्यामध्ये आमची बस वळण घेत पुढे जात होती. कधी झाडांच्या फांद्यावर चिकटलेलं दव तर कधी दरीतून उठणारा धुक्याचा थर. बसच्या खिडकीतून बाहेर पाहताना मनात एक वेगळाच फक्त विचार येत होता, हे खरं स्वप्न आहे की आपण प्रत्यक्ष अनुभवतोय. लांबचा प्रवास करूनही थकवा जाणवत नव्हता. थोडं फ्रेश होऊन आणि छानसा नाश्ता करून आम्ही ट्रेकची सुरुवात केली. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच उत्साह झळकत होता. कोणाच्या चेहऱ्यावर थोडं कुतूहल तर कोणाच्या डोळ्यात साहसी चमक. आता खरी मजा सुरू होते असं सगळ्यांच्या. ट्रेकची सुरुवात करताच आम्ही सगळे आधी गेलो पांडव काळीन लेणी पाहायला. डोंगराच्या कुशीत दडली ही लेणी म्हणजे जणू काळाच्या प्रवासातलं एक दारच. लेणी पाहून आम्ही पुढे निघालो. जंगलाच्या पायवाटेवरून चालत असताना अचानक आमच्या नजरेस पडलं पांडव काळीन नागेश्वर महादेव मंदिर. शांत हिरवाईने वेढलेलं हे छोटंसं मंदिर, पण वातावरण मात्र अतिशय दिव्य होतं. आम्ही सगळ्यांनी दर्शन घेतलं. तिथं थोडा वेळ बसून शांततेचा अनुभव घेतला. मंदिरातून पुढे निघालो आणि आता खऱ्या अर्थाने निसर्गाचं आमचं स्वागत केलं. जंगलाच्या कुशीत लपलेली हिरवीगार भात शेती डोळ्यांना सुखावून टाकत होती. धानाच्या पिकावर चमकणारे दवबिंदू आणि आजूबाजूला पसरलेलं दाट धुकं जणू एखादं चित्रच उभं राहिलं होतं. थोडं पुढे जाताच पायवाटेवरून वाहणाऱ्या लहान लहान झरे भेटले. त्या झऱ्यांच्या खळखळाट एक वेगळीच शांतता होती. जंगलाच्या पायवाटेवरून पुढे जात असताना मध्येच आम्हाला स्थानिक लोक भेटले. ते आपले गाई म्हशी घेऊन शांतपणे जंगलात चरण्यासाठी आले होते. हिरव्या शेतामध्ये पार्श्वभूमीवर गुरं हकलणारे ते गावकरी पाहताना असं वाटलं आपण निसर्गाशी किती जवळचा आणि साधा संबंध आहे. जसं आम्ही पुढे जात होतो तसं दाट धुकं अजून गडद होत चाललं होतं. 2 पावलावरच दिसेनासं होत होतं. त्या पायवाटेवर रानफुलांची शोभा दिसू लागली. कुठे पिवळी, कुठे जांभळी तर कुठे पांढरी नाजूक फुलं. त्या फुलांचा सुगंध, ओल्या मातीतला वास आणि थंडगार वाऱ्याची झुळूक सगळे मिळून एक वेगळाच अनुभव देत होतं. सगळे मित्र मस्ती, गप्पा आणि हशा करत पुढे चाललो होतो आणि प्रत्येक वळणावर वाटत होतं आता तर खरी साहसी मजा सुरू झाली आहे. चालत चालत आम्ही पुढे आलो आणि तिथून सुरू झाला खरा जंगल प्रवास. उंचच उंच झाडं, त्याच्या फांद्यांनी केलेली सावली आणि त्यातून येणारे फक्त थोडेफार सूर्यकिरण. जणू जंगलाने आम्हाला आपल्या कवेत घेतलं होतं. सगळ्यांच्या चेहऱ्यावर थोडं कुतूहल, थोडा थरार, पण त्याहून जास्त आनंद झळकत होता आणि आमचा अदराईचा जंगल सफर आता खरी मजा दाखवायला सज्ज झाला होता.
जंगलाचा थरारक प्रवास करून जवळजवळ 1 तास आम्ही चालत होतो आणि शेवटी पोहोचलो त्या ठिकाणी जिथे या संपूर्ण ट्रेकचे आकर्षण दडलं होतं. धबधबा. समोर उंचीवरून कोसळणार पांढरं पाणी, त्याचा गडगडाट आणि सगळीकडे उडणारे थेंब. सगळे मित्र धबधब्यात उतरले. कोणी त्या पाण्याच्या थेंबात मनसोक्त भिजत होतं, कोणी मोबाईल काढून आठवणी कैद करत होतं, तर कोणी दगडावर बसून डोळे मिटून तो क्षण अनुभवत होतं. सगळीकडे धोक्याची चादर पसरली होती. वरून हलका पाऊस झिमझिमत होता. डोंगराच्या कड्यानं छोटं छोटं पाणी कोसळून धबधब्यासारखं वाटत होतं. सगळं पाहून झाल्यानंतर आम्ही निघालो काळू वॉटरफॉलच्या हाय पॉइंटला. पण धुकं एवढं वाढलं होतं की आम्हाला काळू वॉटरफॉल काही दिसलाच नाही. आम्हाला वाटलं आकाश साफ होईल, पण नाही झालं. हे सगळं बघून झाल्यावर आम्ही परतीचा मार्ग धरला. जंगलातून परत जाताना मन भरून आलं होतं. धुकं, पाऊस, धबधबे, रानफुलं सगळं डोळ्यासमोर तरळत होतं. थकवा होता खरा, पण आठवणी मात्र भारी मिळाल्या. हा आदराई जंगल आयुष्यभर लक्षात राहील असा झाला.